सर्वोदयनगर चिखलोली महोत्सवात आगरी कोळी संस्कृती लोकगीते व कोळी गीते सादर. खोटी आश्वासने मी कोणालाही देत नाही, शैलेश भोईर. सर्वोदयनगर चिखलोली महोत्सव 2025 चे आयोजन अंबरनाथच्या सर्वोदयनगर येथे करण्यात आलेले असून शुक्रवारी महोत्सवाचा तिसरा दिवस होता. या महोत्सवाचे उद्घाटन परिसरातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. शुक्रवारी संजय पाटील प्रस्तुत ऑर्केस्ट्रा नाको आम्ही दर्याचा च्या माध्यमातून आगरी कोळी संस्कृतीचे लोकगीते व कोळी गीतांच्या कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते. कलाकारांनी उत्तमरित्या लोकगीते व कोळी गीतांच्या माध्यमातून आपल्या कलांचे सादरीकरण केले. या कार्यक्रमाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला. आयोजकांच्या वतीने आलेल्या कलाकारांचे शॉल, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. या महोत्सवाचे उत्तमरित्या आयोजन केल्याबद्दल आयोजक शैलेश भोईर यांचे कलाकारांनी आभार मानले. शिंदे साहेबांचा तो खास शैलेश दादाला नावाच, शिंदे साहेबांचा तो खास शैलेश दादाला नावाच. होते चर्चा गावागावात एकच वादा आमचा शैलेश दादा, एकच वादा आमचा शैलेश दादा, एकच वादा आपला शैलेश दादा, एकच वादा आपला शैलेश दादा. क्या बात है, हे नाचे. शिवरायांचा माऊला भला, जनतेला हा नेताला भला, साऱ्यांची सताय त्याला म्हणून दादा नावाला आला आहे मनाला दादा, अशी दादाची यादा. एकच वादा आपला शैलेश दादा, एकच वादा आपला शैलेश दादा, एकच वादा आपला समीर दादा. समाजकार्य आहे महान, सारे देतील दादाला मान. गोर गरीब करतोय दान, आणि दिलाच बनलंय जान. तो सदा कमात दादाचा नेक इरादा. एकच वादा शेखर समीर दादा, एकच वादा शेखर समीर दादा, एकच वादा आपला शैलेश दादा. विकासाचा ध्यास हाय होई आहे दादाची जबाबदारी. गाव तरुणांचा कैवारी समीर मगर आहे सहकारी. हक्कासाठी लावू खांद्याला खांदा, एकच वादा आपला संदेश दादा, एकच वादा आपला संदेश दादा, एकच वादा आपला शैलेश दादा. शिंदे साहेबांचा तो खास शैलेश भोईर आला नावास, शिंदे साहेबांचा तो खास शैलेश दादाला नावास. होते चर्चा गावागावात गावागावात एकच वादा आमचा शैलेश दादा, एकच वादा समीर शेखर दादा, एकच वादा आपला शैलेश दादा, एकच वादा. ॲक्च्युली असं आहे का आम्ही ज्या समाजात काम करतो, मी प्रॉपर समजा आगरी समाजात आहे, तर दरवर्षी आम्ही आगरी समाजाचा काहीतरी महोत्सव भरत असतो त्या कार्मेल ग्राउंडवर. खूप मोठ्या प्रमाणात भरत असतो. म्हणजे त्या महोत्सवाचं बजेट 1 ते 1.5 कोटी रुपयापर्यंत असतं. विषय पैशाचा नाही आहे, पण एवढ्या मोठ्या प्रमाणात मी आगरी समाजात काम करत असताना आम्ही एक पूर्ण समाज आणि बदलापूर शहरासाठी
काहीतरी एक मनोरंजनाचा कार्यक्रम झाला पाहिजे, म्हणून आम्ही तो कार्यक्रम ठेवत असतो. कधी कधी लोक बोलतात संगतीचा कधी चांगलेही परिणाम असतात, वाईटही असतात, पण आम्ही ज्या समाजात काम करत असताना आमचे जे नेते आहेत वामनदादा म्हात्रे यांच्या नेतृत्वात मी काम करतो. तर तीच संकल्पना डोक्यात ठेवून का बोलो, जेव्हा आपण समाजासाठी काम करतो तर ज्या ठिकाणी आपण वार्डात राजकीय क्षेत्रात काम करत असताना आपले जे आजूबाजूचे लोक आहेत त्यांच्यासाठी देखील काहीतरी केलं पाहिजे, या भावनेतून आपण हा सर्वोदयनगर चिखलोली महोत्सव भरवलेला आहे. कारण आपल्या अंबरनाथ सर्वोदयनगर हा अंबरनाथमध्ये येतो. अंबरनाथमध्ये तुम्हाला आता 2, 5, 8 वर्ष झाले असते ते म्हणून, पण अंबरनाथमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात कुठेही महोत्सव होत नाही. जर आपल्याला अशी जत्रा वगैरे जर एन्जॉय करायची असेल तर बदलापूर शिवाय ऑप्शन नाही आपल्याला. एक आपलं डॉक्टर श्रीकांत शिंदे कार्यसम्राट खासदार आहेत, त्यांच्या माध्यमातून अंबरनाथ आर्ट फेस्टिवल होतो, पण तो खूप मोठ्या प्रमाणात असतो, जिथे लाखोनी गर्दी होते. कधी कधी आम्हाला देखील तिथे आतमध्ये घुसता येत नाही. त्यामुळे आपल्या परिसरातील सर्व लोकांना केंद्रबिंदू ठेवून आपण हा महोत्सव भरवलेला आहे. आज 3रा दिवस आहे आणि हा महोत्सव भरवत असताना आपण थोड्याफार प्रमाणात आपल्या परिसरामध्ये समाज बांधव राहतात त्यांच्या हेतू किंवा त्यांच्या समाजाला अभिप्रेत असून आपण ते कार्यक्रम भरवलेले आहेत. आज आपण आगरी कोळी संस्कृती घेतलेले आहे, 2 दिवस आपण कोकणी संस्कृतीवर कार्यक्रम केलेले आहे. उद्या आपण आपल्या परिसरातील जे उत्तर भारतीय लोक आहेत त्यांच्यासाठी कार्यक्रम केलेला आहे. सांगायचं असं ते का 3रा दिवस आहे, उद्या 4था दिवस आहे. 5व्या दिवशी आपण आपल्या परिसरातील सगळ्या महिलांसाठी हळदी कुंकूचा कार्यक्रम ठेवलेला आहे. हळदी कुंकूमध्ये प्रत्येक येणाऱ्या महिलेला आपण एक काहीतरी गिफ्ट वस्तू देणार आहे. त्याच्यात 100 ते पेक्षा जास्त आपण बक्षिसं लकी ड्रॉच्या माध्यमातून देणार आहे. खेळ ठेवलेला आपण, त्यात 60-70 साड्या असणार आहेत. घरातल्या काही किचनमध्ये उपयोगी वस्तू आहेत त्या आपण बक्षीस म्हणून ठेवलेल्या आहेत. त्या कार्यक्रमाला सगळ्या महिलांना विनंती आहे की सगळ्या महिलांनी त्या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहिलं पाहिजे. आणि आता हा लाईव्ह कार्यक्रम चालू आहे, त्या दिवशी सर्व महिलांची जेवणाची देखील सोय केलेली आहे, म्हणजे सगळ्यांनी निवांत होऊन कार्यक्रम आलं पाहिजे. नाहीतर असं नाही झालं पाहिजे 5 वाजता कार्यक्रम आला, दादा आम्हाला घरी जायचं, मग जेवणाची अवस्था. मग त्या दिवशी सगळ्या महिलांची जेवणाची देखील सोय केलेली आहे. सगळ्यांनी रविवारी मोठ्या संख्येने उपस्थित राहा. अजून एक सांगतो, हा कार्यक्रम ठेवत असताना हा रसिक वर्ग किंवा आपल्या परिसरातील नागरिकांनी त्या कार्यक्रमाला प्रतिसाद देणं खूप महत्त्वाचं आहे. जसा तुमचा रिस्पॉन्स वाढेल त्या हिशोबात आम्हाला काम करायची हिंमत वाढत जाते. पहिल्या दिवशी ज्यावेळेस कार्यक्रम जेव्हा ठेवला आम्ही, म्हणजे आता तुम्हाला हा कार्यक्रम दिसत असेल, पण मी माझ्या मागून का हा आम्ही नियोजन शून्य कार्यक्रम केलेला आहे. काही नसताना 2-5 दिवसात आम्ही कार्यक्रम ठरवला आणि कार्यक्रम करत असताना आम्हाला आपल्या परिसरातील नागरिकांचा प्रतिसाद देखील महत्त्वाचा आहे. ज्या प्रमाणात तुमचा प्रतिसाद वाढत जाईल त्या प्रमाणात मी तुम्हाला शब्द देतो. आणि एक माझं लक्षात घ्या, मी जी गोष्ट बोलतो ती 100% करून देतो आणि मी खोटं कधी कोणाला आश्वासन देत नाही. ज्या प्रमाणात तुमचं आपल्याला कार्यक्रमात प्रतिसाद वाढेल त्या प्रमाणात आपल्या कार्यक्रमाची दरवर्षी आपण उंची वाढवण्याचा प्रयत्न करू. आज आपण या लेवलचे कार्यक्रम, उद्या आपण ज्या लेवल जीचे कार्यक्रम बघतो किंवा बॉलिवूड इंडस्ट्री असेल, प्रत्येक क्षेत्रातले आपण स्टार आणण्याचा या कार्यक्रमाला प्रयत्न करू. पण कधी ज्यावेळेस सर्व नागरिकांचा या कार्यक्रमाला प्रतिसाद लाभेल त्यावेळेस. त्यामुळे पुन्हा एकदा सगळ्यांना विनंती करतो की भविष्यात ज्यावेळेस आपले कार्यक्रम होतील त्यावेळेस सगळ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहा आणि कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मदत करा. त्याचप्रमाणे हे कार्यक्रम जेव्हा आम्ही ठरवलं, या कार्यक्रमासाठी शैलेश भोईर मित्रमंडळ असेल, सर्वोदयनगर चिखलोली शिवसेना शाखेचे सर्व पदाधिकारी असतील, महिला बचत गट मंडळ असतील, सगळ्यांनी यासाठी हातभार लावलेला मी या सगळ्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो.